नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या प्रियंकाच किचनमध्ये दह्यापासून न फुटता किंवा दाटसरपणा येण्यासाठी बऱ्याच मी ट्रिक वापरलेल्या आहेत किंवा महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप न करता. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी कढी बनवण्यासाठी म्हशीच्या दुधाचं दही बनवून घेतलेलं आहे. विरजण लावून हे दही बनवलेलं आहे. पहा, एकदम असं मस्त घट्टसर झालेलं आहे. आणि हे दही जे आहे ना, ते जास्त आंबट पण नाही आणि जास्त फिकं पण नाही आहे. आता याची आपल्याला कढी बनवायची, तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले पाहूया. कढी बनवण्यासाठी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात. ठेचल्यामुळे ना कढीला फ्लेवर छान येतो, पहा चव छान येते. अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, कढीपत्त्याचे 7 ते 8 पानं घेतलेत, अर्धा चमचा हळद घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे दाटसरपणा येण्यासाठी. आणि बेसन पिठामुळे ना आपली कढी फुटत नाही. बऱ्याच ताईंची कढी बनवत असताना पाणी किकडे आणि चोथा किकडे होतो, तर असं बेसन पीठ वापरलं ना तर अजिबात कढी आपली फुटत नाही. एकदम मस्त एकसंध मिळून कढी येते. त्यासाठी बेसन पीठ नक्कीच वापरा. आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात 10-12, कमी तिखटवाल्या आहेत थोड्याशा, त्यामुळे मला चरचरीत बनवायची, त्याच्यामुळे मी तेवढ्या घेतल्यात. तुम्हाला किती तिखट लागते ना त्याच्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, भरपूर अशी कोथिंबीर घेतली. आता सर्वात अगोदर आपल्याला हे साईडला ठेवून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. पहा, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या आणि जो लसूण आहे ना तो घालून घ्यायचा आणि पाणी न टाकता आपल्याला छान असं वाटण बनवून घ्यायचं. पाहू शकता, मी अशा पद्धतीने छान असं लसूण आणि मिरच्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. पाणी न टाकता ही साईडला ठेवून घेऊ. आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जेवढी कढी बनवायची ना त्याच्या अंदाजानुसार आपल्याला दही घालून घ्यायचं. एकदम छान अशी कढी होते, पहा एकदम फुटत वगैरे नाही. तर साधारण इथे मी 3 ते 3.5 मोठ्या पळ्या ज्या आहेत ना आपल्याला भाजीच्या त्या घेतलेल्या आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुम्ही जर रवी वापरत असाल तर तुम्ही रवीने सुद्धा हे करून घेऊ शकता. आता इथे एक मी पातेलं घेतलं आणि हे मिक्सरला फिरवून घेतले. पहा, आता याच्यामधलं मी या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे. आणि मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे बसलं नाही त्याच्यामध्ये, तर मी आणखीन 1 ते 1.5 पळी, एकूण मी 4 ते 5 पळ्या दही घातलेलं आहे. आणि थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि हे परत मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा एकदाच फिरून घेऊ शकता. इथे पाहू शकता, मी दुसरं पण दही छान पाणी टाकून मस्तपैकी ताक करून घेतलेलं आहे. पहा, आता हे मिक्सरचं भांडं थोडंसं खंगवून यामध्ये वाटायचं, म्हणजे वाळायला अजिबात जात नाही. आता आपलं हे कढी बनवण्यासाठी छान असं ताक तयार झालेलं आहे. आता फोडणीसाठी घेऊ. आता कढी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुमचं दही किती आंबट आहे त्याच्यानुसार तुम्ही दही घेऊ शकता. इथं माझं दही जास्त आंबट नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे. जर आंबट असेल तर तुम्ही तुम्हाला किती कढी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही दही घेऊ शकता. आता फोडणीसाठी घेऊ. तर गॅसवरती मी कढईच ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल छान प्रकारे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळचा स्वयंपाक थोडासा आपला शिल्लक असतो, मग संध्याकाळी थोडंसं झटपट काहीतरी बनवायचं म्हणलं किंवा डाळ भात आमटी भात खाऊन कंटाळा जर आला तर अशी दही घरात असेल तर तुम्ही पटकन कढी भात बनवू शकता आणि खाऊ शकता. गरमागरम कढी प्यायलासुद्धा खूप भारी लागते आणि भातासोबत खायलासुद्धा छानच लागते. आता तेल आपलं छान प्रकारे तापलं आहे. त्यामध्ये आता आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी छान फुलेपर्यंत आपल्याला फुलून द्यायची आहे. मोहरी छान फुलली की त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान ब्राऊन रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लसूण थोडासा जास्त वापरायचा, म्हणजे लसणाचा फ्लेवर नाही ना एकदम कढी मस्त टेस्टी बनते. पहा, वाटणामध्ये सुद्धा तुम्ही थोडासा घाला आणि फोडणीसाठी सुद्धा थोडासा जास्तच वापरा. आणि लसूण असा ठेचून घ्यायचा म्हणजे कढी ना आपली छान बनते. पहा,
आणि ही कढी अजिबात फुटत नाही. लसूण थोडासा परतत आला त्यामध्ये आता आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. कढी म्हणल्यानंतर कढीपत्ता तर पाहिजेच. लसूण छान असा लाल रंगावर परतून घेतला ना, तो खाताना ना किंवा पिताना दाताखाली आला ना, एकदम मस्त असं खमंग तोंड पडतं पहा. आता यामध्ये आपल्याला लगेच जो आपण हिरव्या मिरचीचा लसूण आणि हिरव्या मिरचीचा वाटण बनवून घेतलेलं आहे ना, ते घालून घ्यायचं. आता ह्या मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत आपल्याला ही मिरची तेलामध्ये परतून घ्यायची. जर तुम्ही अशी मिरची टाकली तर मग त्या कढीला ना चव राहत नाही पहा. त्यामुळे तेलामध्ये अशी थोडीशी परतून घ्या 1 ते 2 मिनटं, तिचा कच्चापणा जाईपर्यंत. बऱ्याचदा कढी केल्याच्या नंतर फुटते, तर अशा माझ्या पद्धतीने जर तुम्ही कढी केली ना तर अजिबात फुटणार नाही. आणि बरेच जण कढी बनवत असताना साखर किंवा गूळ वापरतात, तर मी गूळ आणि साखर याचा अजिबात वापर करणार नाही. कढी जी आहे ना थोडीशी आंबटसरच छान लागते पहा. जर गूळ आणि साखर जर आपण वापरला तर तिची चव आहे ना थोडीशी गोडसरशी होते. आपण जरी नॉर्मल जरी वापरला तर ती चव जी आहे ना कढीची परफेक्ट ती बदलते आणि मग ती खाताना ना एकदम व्यवस्थित अशी कढीसारखी वाटत नाही. त्यामुळे मी इथं अजिबात गुळाचा आणि साखरेचा वापर करणार नाही. थोडंसं किंचित का होईना बरेच ताई गूळ आणि साखर घालतात, तर तुम्ही न घालता गूळ साखर न घालता ही कढी करून पहा, एकदम भारी लागते. आता छान अशी आपली मिरची परतून झाली, त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं. जिरं मी सुरुवातीला अजिबात घालत नाही, कारण शेवटपर्यंत फोडणी बसेपर्यंत जिरं आहे ना आपलं पूर्णपणे करपलं जातं. आता जिरं पण छान परतून झाले तेलामध्ये, त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर छान तेलामध्ये परतून घ्यायची. आणि आता आपल्याला जे आपण ताक घुसळून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं. मी हळदसुद्धा घालून घेतलेली आहे पहा. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तुम्ही हळद घालून घ्या आणि त्याच्यानंतर ही ताक ओतून घ्या. आता तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. कढी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही छान लागत. एकदम मस्त अशी मध्यम कन्सिस्टन्सीची कढी छान लागते पहा अशा पद्धतीने. तर त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस मोठा ठेवायचा आणि कढीला छान उकळी येते ना तोपर्यंत कढी अशी पळीने थोडीशी फिरवत राहायची गोल गोल. म्हणजे जे आपलं बेसन पीठ आपण टाकलेलं आहे ना यामध्ये त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि छान असं शिजलं जातं. पाहू शकता तुम्ही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने अशी कढी करून पहा, एकदम भारी बनते. तेच डाळ भात खाऊन किंवा आमटी भात खाऊन कंटाळा येतो, तर भात कढी खायला ना गरम गरम खरंच खूप भारी लागते. आवडत असल्यास तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. आता छान अशी दणदणून एक कढीला उकळी काढून घेऊ. पाहू शकता कढीला छान अशी उकळी फुटायला लागली. उकळी फुटायला लागली की आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. आणि जास्त वेळ आपल्याला कढी उकळून द्यायची नाही. एक छान अशी फेसाळती झाली किंवा उकळी छान अशी खतखतून यायला लागली की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर छान उकळी काढून घेऊ. पाहू शकता आपल्या कढीला ना मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आणि आता आपल्याला चमचा घेऊन फक्त थोडंसं असं मिक्स करत राहायचं आहे. जास्त वेळ आपल्याला उकळी फुटून द्यायची नाही, नाहीतर मग कढी ना आपली फुटली जाते. असं चमच्याने मिक्स करत राहिलं की मग जेव्हा आपण बेसन पीठ वापरलेलं आहे त्याच्या गुठळ्या बनत नाही आणि एकदम मस्त असं आपल्या कढीला ना दाटसरपणा येतो. आपली कढी ना फुटत नाही. जास्त वरती नाही करायची. असं चमच्याने छान असं मिक्स करून घेतलं की मग आपली कढी उकळत असताना ना उतू जात नाही. आणि पाहू शकता आपली कढी ना छान अशी उकळलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. वरनं परत थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता आपली ही कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि पिण्यासाठी सुद्धा. अशी गरमागरम कढी आणि भात पाहू शकता इथे मी बनवलेला आहे, तो सुद्धा गरमागरमच आहे. आणि अशी छान कढी भात खायला आहे ना संध्याकाळच्या वेळी भरपूर थंडी बाहेर पडलेली आहे, खूप छान लागते.
तर तुम्ही पण अशा थंडीमध्ये एकदा कढी करून पहा, खूप भारी लागते. आणि बनवल्यानंतर कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या कढीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच मस्त खा आणि स्वस्त रहा.